मध्ये आपलं स्वागत। ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण। अजित पवारांचा अपघात की घातपात, रोहित पवारांचे सवाल। तर 2 मार्चला रोहित पवार नवे खुलासे करणार। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणातील प्राथमिक तपास अहवाल आज प्रसिद्ध होण्याची शक्यता। अहवालातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार। उद्धव ठाकरेंचा फोन आल्यास दोस्त दोस्त ना रहा ही रिंगटोन लावेन। आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा टोला। तर मुंबईतले बहुतांश प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याची हमी। कार्यक्रमात शाहरुखचीही हजेरी। जहाल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांनी कान टोचले। राज्यात भाजपमध्ये मी म्हणतो तोच शब्द अंतिम। मुख्यमंत्र्यांचं एबीपीच्या कार्यक्रमात वक्तव्य। तर मदरशांबाबतच्या काही वक्तव्यांचं समर्थन। पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला। रात्री अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर मोठा हल्ला। पाकिस्तानचे 55 सैनिक ठार केल्याचा दावा। पेशावरपासून काबूलपर्यंत स्फोटांचे आवाज। कुनो राष्ट्रीय उद्यानातील गामिनी नावाच्या मादीनं दिला 4 बछड्यांना जन्म। आणखी 9 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून भारताकडे रवाना। भारतात चित्त्यांची एकूण संख्या 39 वर, त्यापैकी 28 चित्ते भारतात जन्मले। तमिळ अभिनेता थलपती विजयच्या वैवाहिक आयुष्यात वादळ। दुसऱ्या अभिनेत्रीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज दाखल। बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टानेही क्लोजर रिपोर्ट आता स्वीकारलाय। क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70